फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमधून आपण एक असा गव्हर्नमेंट जॉब पाहणार आहोत की ज्याचे खूप सारे प्लस पॉइंट आहेत। असा जॉब आहे की यामध्ये मॅक्झिमम अपॉर्च्युनिटी असते, म्हणजे या पोस्टच्या जास्तीत जास्त वॅकन्सी निघतात। तसेच या जॉबसाठी कॉम्पिटिशन सुद्धा कमी असते। तुम्ही आता पाहिलं तर गव्हर्नमेंट जॉबसाठी कॉम्पिटिशन खूप असतात, परंतु या जॉबसाठी कॉम्पिटिशन खूपच कमी आहे आणि सॅलरी हायेस्ट आहे। आणि हे असून यासाठी क्वालिफिकेशन ही जास्त लागत नाही, तसेच यासाठी वर्कलोड सुद्धा कमी असतो। आता गव्हर्नमेंट जॉब म्हणलं की सरकारी काम आणि 4 दिवस थांब असते, परंतु या जॉबचे असे नाही। याचे सिलेक्शन प्रोसेस सुद्धा खूप फास्ट आहे। या जॉबसाठी वॅकन्सी असतात, त्यासाठी एक्झाम मार्क्स लेस कट ऑफ असतो, तसेच सिलेक्शन प्रोसेस सुद्धा शॉर्ट असते। म्हणजेच सिलेक्शनची जी प्रोसेस असते गव्हर्नमेंट जॉबसाठी खूप लॉंग असते, परंतु या जॉबसाठी खूप शॉर्ट असते। हा खूप फायदेशीर गव्हर्नमेंट जॉब आहे। तर असा गव्हर्नमेंट जॉब कोणता आहे तोच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत असा एक जॉब, गव्हर्नमेंट जॉब जो की हायेस्ट सॅलरी आणि लेस कॉम्पिटिशन। तर चला पाहूयात हा जॉब कोणता। फ्रेंड्स, या जॉबचे नाव आहे स्टेनोग्राफर। हा एक इतका चांगला गव्हर्नमेंट जॉब आहे की तुम्हाला कोणतेही फिजिकल त्रास नाही, तुम्हाला फक्त कम्प्युटरवरती काम करावे लागते। यासाठी तुम्हाला पर मंथ 58,000 रुपये सॅलरी मिळते। हा एक गव्हर्नमेंट जॉब आहे आणि त्यासाठी तुम्हाला सॅलरी ही पर मंथ 58,000 आहे। तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन पास असावे लागणार आहात, किंवा यासाठी अशा काही ग्रेड आहेत की तुम्ही 12वी पास असून सुद्धा तुम्हाला या जॉबसाठी सिलेक्शन आहे। यासाठी वर्कलोड कमी असतो। याची जॉब टायमिंग 9 ते 5 इतकेच असते, म्हणजेच जॉब टायमिंग सुद्धा तुम्हाला आवाक्यात आहे। तुम्हाला जॉब टायमिंग सुद्धा जास्त नाही। या पोस्टसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो, तो म्हणजे एज काही डिपार्टमेंटसाठी 18 ते 25 असते, तर काही डिपार्टमेंटसाठी 18 ते 27 असते। म्हणजे तुम्हाला पुढे समजेल म्हणून सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या ग्रेडसाठी किती एज क्रायटेरिया लागणार आहे। त्यासाठी क्वालिफिकेशन फक्त तुम्हाला 12वी पास लागणार आहे। आता हे क्वालिफिकेशन काही ग्रेडसाठी 12वी पास, तर काही ग्रेडसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन सुद्धा गरजेचे आहे। यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या जॉबसाठी एक्झाम पॅटर्न कसा असतो। सर्वांचा महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झाम पॅटर्न कसा असतो। यामध्ये 4 सब्जेक्टवरती एक्झाम घेतली जाते। पहिलं म्हणजे जनरल अवेअरनेस, दुसरा असतो तो न्यूमरिकल ॲबिलिटी, तिसरा असतो तो जनरल रिझनिंग आणि चौथा असतो तो इंग्लिश लँग्वेज। या 4 सब्जेक्टवरती एक्झाम ही घेतली जाते। ही सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली। यानंतर पाहूयात की कोणकोणत्या डिपार्टमेंटला स्टेनोग्राफर वॅकन्सी निघतात। त्यामध्ये खूप सारे डिपार्टमेंट आहेत, त्यात आपण थोडे डिपार्टमेंट्स आता पाहूयात कोणते आहेत। त्यामध्ये KVS स्टेनोग्राफर हे एक डिपार्टमेंट आहे, दुसरा आहे CAPF ASI डिपार्टमेंट, तसेच रेल्वे स्टेनोग्राफर, तसेच SSC स्टेनोग्राफर, तसेच DSSB स्टेनोग्राफर, तसेच EPFO स्टेनोग्राफर, तसेच DDA स्टेनोग्राफर, त्यानंतर CBSE स्टेनोग्राफर, नंतर NCERT स्टेनोग्राफर असे डिपार्टमेंट आहेत स्टेनोग्राफरचे। त्यामध्ये हे ग्रेड आहेत की स्टेनोग्राफरचे, त्यामध्ये खूप वेळा वर्षातून वॅकन्सी निघतात, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या अशा खूप वेळा स्टेनोग्राफरसाठी वॅकन्सी निघतात। त्यासाठी लिमिटेड जागा असतात, म्हणजे एका वेळेस लिमिट कमी असते, परंतु सिलेक्शन चान्सेस हे जास्त असतात। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखाद्या ग्रेडचे थोडक्यात म्हटलं तर 30 पर्यंत अशा जागा निघतात, त्यामुळे तुमचे सिलेक्शन चान्सेस ही खूप फास्ट असते, किंवा सिलेक्शन चान्सेस हे जादा असतात। आता यामधील SSC स्टेनोग्राफर ग्रेड आणि
ग्रेड सी आणि ग्रेड डी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पोस्ट कमिंग सून आहे, म्हणजे तुम्हाला ही पोस्ट आता जवळच आली आहे. SSC स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डीच्या वॅकन्सी आता जवळच आहेत, कमिंग सून आहेत की ते सुटणार आहेत. म्हणजे या पोस्टची वॅकन्सी 26 जुलैला स्टार्ट होणार आहे आणि 24 ऑगस्टला लास्ट डेट असणार आहे. म्हणजे तुमची फॉर्म भरण्याची तारीख ही 26 जुलैला स्टार्ट होणार आहे, लास्ट असणार आहे ती 24 ऑगस्ट 2024 आणि याची एक्झाम ही तुमची ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या मंथमध्ये असणार आहे. यासाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जास्त फीची गरज नाही. तुम्हाला यासाठी फक्त 100 रुपये फी लागणार आहे. त्यात जर तुम्ही ST SC महिला असेल तर तुम्हाला फीचीही गरज नसणार आहे. तुम्हाला फ्रीमध्ये याचा फॉर्म भरता येणार आहे. यामध्ये ग्रेड सी पोस्टसाठी 40 ते 42 हजार रुपये सॅलरी मिळणार आहे. तर क्वालिफिकेशन त्यासाठी असणार आहे 12वी पास. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की काही ग्रेडच्या ज्या स्टेनोग्राफरच्या जागा आहेत त्याच्यासाठी 12वी पास इतकेच क्वालिफिकेशन लागते. तर काही ग्रेडच्या ज्या आहेत त्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशनची सुद्धा गरज असते. मी तुम्हाला मगाशी बऱ्यापैकी 8 ते 9 ग्रेड सांगितल्या, म्हणजे 8 ते 9 तुम्हाला स्टेनोग्राफरमधल्या पोस्ट सांगितल्या. व त्या स्टेनोग्राफर पोस्टमधल्या जी SSC स्टेनोग्राफर पोस्ट सी आणि पोस्ट डीची ज्या जागा म्हणजे ज्या वॅकन्सी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन फक्त 12वी पास लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पगार असणार आहे तो 40 ते 42 हजार रुपये पगार असणार आहे. SSC ग्रेड सी साठी तुम्हाला पर मिनिट, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पोस्टसाठी तुम्हाला वर्क हे फक्त कम्प्युटरवरती असणार आहे. त्यासाठी तुम्हाला टायपिंग येणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला यासाठी ग्रेड सी साठी तुम्हाला टायपिंगची अट आहे ती म्हणजे तुम्हाला पर मिनिट 100 वर्ड्स, म्हणजेच तुम्हाला पर मिनिटाला 100 वर्ड हे टाईप करता आले पाहिजे. तर ग्रेड डी साठी तुम्हाला 80 वर्ड हा क्रायटेरिया हा या स्टेनोग्राफरसाठी, म्हणजेच SSC ग्रेडसाठी, SSC ग्रेड सी आणि SSC ग्रेड डी साठी तुम्हाला हा क्रायटेरिया असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की स्टेनोग्राफर पोस्ट ही गव्हर्नमेंटची एक पोस्ट आहे. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या वर्षातून खूप वेळा याच्या प्रत्येक ग्रेडसाठी, प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळ्या जागा निघत असतात, वेगवेगळ्या वॅकन्सी निघत असतात आणि तुम्हाला त्यासाठी तुमचा जो सिलेक्शन प्रोसेस असते ही सुद्धा खूप फास्ट असते. तसेच एज क्रायटेरिया सुद्धा 18 ते 27 याच दरम्यान असतो जवळजवळ सर्वच ग्रेडसाठी. त्यामुळे ही पोस्ट ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची फर्स्ट पोस्ट आहे. म्हणजेच यंग पिढीसाठी ज्यांना सध्या जॉबची गरज आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गव्हर्नमेंट वॅकन्सी आहे. सो मित्रांनो, जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, कारण आत्ताच कमिंग सून म्हणजे जवळच 26 जुलैपासून याच्या वॅकन्सी या ओपन होणार आहेत. ग्रेड सी आणि ग्रेड डी SSC जे स्टेनोग्राफर आहेत याच्या वॅकन्सी चालू होणार आहेत. तुम्हाला त्याचा फायदाच होईल. सो जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या गव्हर्नमेंट जॉबचा, गव्हर्नमेंटचा लाभ हा घेता येईल. भेटूयात पुढच्या एका अशाच गव्हर्नमेंट अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.